आकाशवाणी मन की बात। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत। माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना नमस्कार। जम्मू काश्मीरच्या उडी विभागात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या देशाच्या 18 वीरांना आपण गमावलं। ह्या सर्व शूरवीरांना मी नमन करतो आणि त्यांना श्रद्धांजली वाहतो। या भ्याड हल्ल्यामुळे साऱ्या देशाला धक्का बसला। देशभर शोक आहे आणि आक्रोशही आहे। आणि हे नुकसान केवळ त्या कुटुंबाचं नाही ज्यांनी आपला मुलगा गमावला, पती गमावला। हे नुकसान पूर्ण देशाचं आहे। आणि म्हणून मी देशवासियांना आज इतकंच सांगेन जे मी त्या दिवशी सांगितलं होतं। मी आज त्याचा पुनरुच्चार करतो की अपराध्यांना शिक्षा होणारच। माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सैन्य दलावर आपला पूर्ण विश्वास आहे। अशा प्रत्येक कटाचा ते बिमोड करतील आणि देशातील 125 कोटी लोकांना सुखानं जगता यावं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील। असे शूरवीर आहेत ते। आपल्या सैन्य दलाचा आपल्याला अभिमान आहे। आपल्यासारख्या नागरिकांना, राजकीय नेत्यांना बोलण्यासाठी खूप संधी मिळते, पण सैन्य दल बोलत नाही, ते पराक्रम गाजवतात। आज मी काश्मीरच्या नागरिकांशी विशेषत्वानं बोलू इच्छितो। देशविरोधी शक्तींना आता काश्मीरचे नागरिक चांगलेच ओळखू लागले आहेत आणि जसं जसं सत्य त्यांना कळू लागलं आहे ते अशा विचारांपासून स्वतःला वेगळं करून शांततेच्या मार्गावर वाटचाल करू लागले आहेत। शाळा आणि महाविद्यालये पुन्हा लवकरात लवकर कार्यरत व्हावीत असं प्रत्येक आईवडिलांना वाटतंय। शेतात तयार झालेला माल, फळं भारतभरातल्या बाजारपेठांमध्ये जावा असं शेतकऱ्यांना वाटतंय। आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावेत असंही वाटतंय आणि गेल्या काही दिवसांपासून हे व्यवहार सुरळीत व्हायला सुरुवातही झाली आहे। शांतता, एकता आणि सद्भावना हाच आपल्या समस्यांवर समाधान मिळवून देणारा मार्ग आहे, हे आपण सारे जण जाणतो। हाच आपल्या प्रगतीचा मार्ग आहे, आपल्या विकासाचाही मार्ग आहे। आपल्या भावी पिढ्यांसाठी विकासाची नवी शिखरं आपल्याला गाठायची आहेत। प्रत्येक समस्येवरचा उपाय आपण एकत्र बसून शोधू शकतो, मार्ग काढू शकतो आणि काश्मीरच्या भावी पिढीसाठी उत्तम मार्ग प्रशस्त करू शकतो असा मला विश्वास आहे। काश्मीरमधल्या नागरिकांची सुरक्षा ही शासनाची जबाबदारी आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला काही पावलं उचलावी लागतात। मी आपल्या सुरक्षा दलांनाही सांगतो की आपल्याकडे असलेलं बळ, सामर्थ्य, आपले कायदे नियम आहेत ते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आहेत। काश्मीरमधल्या सामान्य नागरिकांना सुखानं जगता यावं यासाठी आहेत आणि आपण त्याचं कसोशीनं पालन करूया। कधी कधी आपण विचार करतो त्यापेक्षा वेगळा विचार, नवा विचार काही जण मांडतात। सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ली बरंच जाणून घेण्याची संधी मला मिळते। हिंदुस्थानातल्या प्रत्येक भागातल्या प्रत्येक प्रकारच्या लोकांच्या भावभावना समजून घेण्याची, जाणून घेण्याची संधी मिळते आणि यामुळे लोकशाहीला बळकटी मिळते। 11वी इयत्तेत शिकणाऱ्या हर्षवर्धन नावाच्या तरुणाने नुकताच एक वेगळा विचार माझ्यासमोर मांडला। तो लिहितो की उडी इथे झालेल्या हल्ल्यानंतर मी फार अस्वस्थ झालो होतो। काहीतरी करावं अशी मनात तीव्र इच्छा होती, पण काय करावं ते कळत नव्हतं आणि माझ्यासारखा एक छोटासा विद्यार्थी काय करू शकतो। मग माझ्या मनात विचार आला की देशहितासाठी मी काय करू शकतो। मग मी संकल्प केला की मी रोज 3 तास जास्त अभ्यास करीन, देशाला उपयोगी पडेन असा नागरिक होईन। हर्षवर्धन भाऊ, वातावरणात आक्रोश असताना एवढ्या लहान वयात तुम्ही शांत मनानं असा विचार करू शकता याचा मला आनंद वाटतो। पण हर्षवर्धन, मी हेही सांगू इच्छितो
की देशभरातल्या नागरिकांच्या मनात जो आक्रोश आहे त्याला फार मोठी किंमत आहे. राष्ट्राच्या चेतनेचं ते प्रतीक आहे. हा आक्रोश काहीतरी करून दाखवण्याचा निश्चय दर्शवतो. हां, तुम्ही एका रचनात्मक दृष्टिकोनातून तो मांडलात. पण आपल्याला माहिती असेल, जेव्हा 1965 साली लढाई झाली तेव्हा लाल बहादूर शास्त्री आपलं नेतृत्व करत होते. पूर्ण देशभर असंच वातावरण तयार झालं होतं. आक्रोश होता. देशभक्तीच्या भावनेला भरती आली होती. काहीतरी घडावं असं प्रत्येकाला वाटत होतं. काहीतरी करावं असं प्रत्येकाला वाटत होतं. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने देशाच्या या भावविश्वाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता आणि जय जवान जय किसान हा मंत्र देऊन देशातल्या सामान्य माणसाला देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली होती. बॉम्ब आणि बंदुकांच्या आवाजातही देशभक्ती प्रकट करण्याचा आणखी एक मार्ग प्रत्येक नागरिकाकडे असतो, तो लाल बहादूर शास्त्रींनी दाखवला. महात्मा गांधीजी जेव्हा स्वातंत्र्याची लढाई लढत होते आणि आंदोलन जेव्हा ऐन टोकाला पोचत असे आणि थोडा वेळ थांबण्याची वेळ येत असे, तेव्हा आंदोलनाच्या ह्या तीव्रतेचा उपयोग समाजात रचनात्मक कामांना प्रेरणा देण्यात कसा होईल याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. आपल्या सैन्यानं त्याचं कर्तव्य पार पाडावं. शासनात काम करणाऱ्या लोकांनी त्यांचं कर्तव्य पार पाडावं आणि आपण देशवासी प्रत्येक नागरिक देशभक्तीच्या भावनेतून काहीतरी रचनात्मक योगदान देऊ. असं झालं तर देश निश्चितच नवी शिखरं गाठेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, श्रीमान टी.एस. कार्तिक यांनी नरेंद्र मोदी ॲपवर लिहिलं आहे की पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी गेलेल्या आपल्या ॲथलीट्सनी इतिहास रचला आणि त्यांनी दाखवलेला खेळ म्हणजे मानवी चेतनेचा विजय आहे. श्रीमान वरुण विश्वनाथन यांनी नरेंद्र मोदी ॲपवर लिहिलं आहे की आपल्या ॲथलीटनी खूपच चांगलं काम केलं आहे याचा उल्लेख आपण मन की बातमध्ये केला पाहिजे. केवळ आपण दोघेच नाही तर देशातली प्रत्येक व्यक्ती पॅरा ऑलिम्पिकमधल्या आपल्या खेळाडूंबरोबर एका भावनिक नात्यानं जोडली गेली आहे. खेळाच्याही पुढे जाऊन ह्या पॅरा ऑलिम्पिकने आणि आपल्या खेळाडूंच्या कामगिरीने मानवतेच्या दृष्टिकोनात, दिव्यांगांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात पूर्ण बदल घडवला आहे. आणि मी आपली विजयी भगिनी दीपा मलिक हिनं सांगितलेली गोष्ट विसरूच शकत नाही. जेव्हा तिनं पदक जिंकलं तेव्हा ती म्हणाली की ह्या पदकानं मी अपंगत्वालाच पराभूत केलं आहे. ह्या वाक्यात फार मोठी ताकद आहे. यावेळी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या देशातल्या 3 महिलांबरोबर 19 ॲथलीट सहभागी झाले होते. इतर खेळांच्या तुलनेत जेव्हा दिव्यांग खेळतात तेव्हा शारीरिक क्षमता, खेळातील कौशल्य ह्यापेक्षाही मोठी गोष्ट असते ती इच्छाशक्ती, संकल्पशक्ती. आपल्याला हे ऐकून सुखद आश्चर्य वाटेल की आपल्या खेळाडूंनी आजवरची सर्वोत्तम कामगिरी करत 4 पदकं मिळवली. 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक अशी कमाई केली. सुवर्ण पदक मिळवणाऱ्या देवेंद्र झाझरिया याने भालाफेकीत दुसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावलं. 12 वर्षांनी पुन्हा मिळवलं. 12 वर्षात वय वाढतं. एकदा सुवर्ण पदक मिळाल्यानंतर उत्साह थोडा कमी होतो. पण देवेंद्रने दाखवून दिलं की शरीराची अवस्था, वाढणारं वय ह्याचा त्याच्या संकल्पावर कोणताही परिणाम झाला नाही आणि 12 वर्षांनी त्यानं पुन्हा सुवर्ण पदक जिंकलं. आणि तो काही जन्मताच अपंग नव्हता. विजेचा झटका लागल्यामुळे त्याला 1 हात गमवावा लागला. आपण विचार करा, जो माणूस वयाच्या 23व्या वर्षी पहिलं सुवर्ण पदक जिंकतो आणि वयाच्या 35व्या वर्षी दुसरं सुवर्ण पदक मिळवतो, त्याने आयुष्यात किती साधना केली असेल. मरियाप्पन थंगवेलू याने उंच उडी प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. या थंगवेलूला वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी आपला उजवा पाय गमवावा लागला. त्याच्या संकल्पाच्या आड त्याची गरिबी त्यानं येऊ दिली नाही.
तो काही मोठ्या शहरात राहणारा नाही किंवा मध्यमवर्गीय श्रीमंत घरातलाही नाही. वयाच्या 21व्या वर्षी कष्टानं भरलेलं आयुष्य सोसून शारीरिक अडचणी असूनही संकल्पाच्या सामर्थ्यावर त्याने देशाला पदक मिळवून दिलं. ॲथलीट दीपा मलिकने तर विजय ध्वज फडकवण्यात कमालच केली. वरुण सी भाटी याने उंच उडी प्रकारात कांस्य पदक जिंकलं. पॅराऑलिम्पिक पदकांचं हेच तर महत्त्व आहे. आपल्या देशात, आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला आपले जे दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांच्याकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनात या पदकांनी फार मोठा बदल घडवून आणला आहे. आपल्या संवेदना जाग्या केल्या आहेत. फार कमी लोकांना हे माहिती असेल की यावेळी पॅराऑलिम्पिक स्पर्धेत या दिव्यांगजनांनी कोणता पराक्रम केला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच जागी ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती. त्या ऑलिम्पिक स्पर्धेतील विक्रम या दिव्यांग खेळाडूंनी मोडले. यावेळी असं झालं आहे की ऑलिम्पिकमध्ये 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या धावपटूने जी विक्रमी वेळ नोंदवली त्यापेक्षा 1.7 सेकंद कमी वेळ नोंदवून दिव्यांग स्पर्धेतल्या अल्जेरियाच्या अब्दुल लतीफ बाकरनं 1500 मीटर शर्यतीत नवा विक्रम स्थापन केला. एवढंच नाही, मला आश्चर्य तेव्हा वाटलं जेव्हा मला हे कळलं की दिव्यांग खेळाडूंमध्ये धावण्याच्या स्पर्धेत 4थ्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूला पदक मिळालं नाही, पण सबल धावपटूंच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या खेळाडूपेक्षा कमी वेळात त्यानं शर्यत पूर्ण केली. मी ह्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि आगामी काळात पॅराऑलिम्पिकसाठी, त्यांच्या विकासासाठी एक सुलभ योजना तयार करण्याच्या दिशेनं भारत पुढे जात आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या आठवड्यात मला गुजरातच्या नवसारीत अनेक आश्चर्यकारक अनुभव आले. मोठा भावनिक क्षण होता तो माझ्यासाठी. भारत सरकारनं दिव्यांग व्यक्तींसाठी एका महाशिबिराचं आयोजन केलं होतं आणि अनेक विश्वविक्रम त्यावेळी तिथे नोंदले गेले. तिथे मला एक छोटी मुलगी भेटली जी हे जग पाहू शकत नाही, गौरी शार्दूल, आणि ती नांग जिल्ह्यातल्या दूरवरच्या जंगली प्रदेशातून आली होती. संपूर्ण रामायण काव्यरूपात तिला मुखोद्गत आहे. तिने त्यातला थोडासा भाग मला ऐकवला आणि तिथे जमलेल्या लोकांनाही मी ते ऐकवलं. तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले. त्या दिवशी एका पुस्तकाचं लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली. दिव्यांग व्यक्तींच्या जीवनातल्या यशकथा त्यात संकलित केल्या होत्या. फार प्रेरक गोष्टी त्यात होत्या. भारत सरकारने नवसारीच्या भूमीवर विश्वविक्रम नोंदवला, ही गोष्ट मी अत्यंत महत्त्वाची मानतो. केवळ 8 तासात 600 दिव्यांग जे ऐकू शकत नाहीत त्यांना श्रवणयंत्र बसवण्याचा यशस्वी प्रयोग तिथे झाला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या प्रयोगाची नोंद झाली. एकाच दिवशी दिव्यांग व्यक्तींकडून 3 विश्वविक्रम होणं ही आपल्या सर्व देशवासियांकरता गौरवाची गोष्ट आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, 2 वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबरला पूज्य बापूजींच्या जयंतीदिनी आपण स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ केला होता आणि त्याच दिवशी मी हे सांगितलं होतं की स्वच्छता ही सवय व्हायला हवी. प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य व्हायला हवं. अस्वच्छतेबद्दल तिरस्काराचं वातावरण तयार व्हायला हवं. आता 2 ऑक्टोबरला जेव्हा 2 वर्ष पूर्ण होतील तेव्हा मी विश्वासानं सांगू शकतो की 125 कोटी देशवासियांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढली आहे. आणि मी म्हटलं होतं, एक पाऊल स्वच्छतेकडे. आज आपण सर्वजण सांगू शकतो की प्रत्येकाने एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. याचाच अर्थ देश 125 पावलं स्वच्छतेकडे पुढे गेला आहे. आणि हेही नक्की झालं आहे. दिशा योग्य आहे. फळं किती मधुर असतात. थोड्याशा प्रयत्नांनी केवढं साध्य होऊ शकतं हे सुद्धा समजलं. आणि म्हणूनच प्रत्येकजण, मग तो सामान्य नागरिक असो, शासक असो, सरकारी कार्यालय असो, रस्ता, बस स्थानक
किंवा रेल्वे स्टेशन, शाळा किंवा कॉलेज, धार्मिक स्थळं, रुग्णालयं, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, ग्रामीण गरीब, शेतकरी, महिला, प्रत्येकजण स्वच्छतेसाठी काही ना काहीतरी योगदान देत आहेत. माध्यमातल्या मित्रांनी देखील एक सकारात्मक भूमिका पार पाडली आहे. माझी इच्छा आहे की आपण अजून पुढे जायला हवं. पण सुरुवात चांगली झाली आहे, प्रयत्न भरपूर झाले आहेत आणि आपण यशस्वी होऊ असा विश्वास निर्माण झाला आहे. आणि हे सुद्धा आवश्यक आहे. म्हणूनच ग्रामीण भारताबद्दल सांगायचं झालं तर आजपर्यंत 2,38,00,000 म्हणजे जवळजवळ 2.5 कोटी शौचालयं बांधली गेली आहेत. आणि येत्या 1.5 वर्षात आणखीही 1.5 कोटी शौचालयं बांधण्याचं उद्दिष्ट आहे. नागरिकांच्या सन्मानासाठी, विशेषतः माता भगिनींच्या सन्मानासाठी उघड्यावर शौचाला जाण्याची सवय बंद व्हायला हवी. आणि यासाठी हागणदारी मुक्त गाव अभियान सुरू झालं आहे. राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, गावागावात एक निकोप स्पर्धा सुरू झाली आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि केरळ हागणदारी मुक्त गाव अभियानात पूर्ण यश मिळवतील. मी नुकताच गुजरातला गेलो होतो. तेव्हा अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की महात्मा गांधीजींचं जन्मस्थान पोरबंदर येत्या 2 ऑक्टोबरला हागणदारी मुक्त गाव अभियान पूर्णपणे यशस्वी करणार आहे. याकरता ज्यांनी काम केलं त्यांचं अभिनंदन आणि जे यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना शुभेच्छा. आणि देशवासियांना मी आग्रहानं सांगेन की माता भगिनींच्या सन्मानासाठी, लहान मुलांच्या आरोग्यासाठी ह्या समस्येपासून आपण देशाला मुक्त करायचं आहे. या आपण हा संकल्प घेऊन पुढे जाऊ. विशेषतः माझे तरुण मित्र जे हल्ली तंत्रज्ञानाचा भरपूर वापर करतात त्यांच्यासाठी मी एक योजना सादर करू इच्छितो. स्वच्छता मोहिमेची आपल्या शहरात काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि म्हणून भारत सरकारनं यासाठी एक दूरध्वनी क्रमांक सुरू केला आहे, 1969. आपल्याला माहिती आहे की गांधीजींचा जन्म 1869 साली झाला होता. 1969 मध्ये आपण महात्मा गांधी जन्मशताब्दी साजरी केली आणि 2019 मध्ये आपण त्यांची 150वी जयंती साजरी करणार आहोत. ह्या 1969 क्रमांकावर फोन करून आपण आपल्या शहरातील शौचालय बांधण्याची स्थिती तर जाणून घेऊ शकालच, त्याचबरोबर शौचालय बांधण्यासाठी अर्ज सुद्धा करू शकाल. आपण ह्याचा अवश्य फायदा घ्या. एवढंच नाही तर साफसफाईबाबत आपल्या तक्रारी आणि त्या तक्रारींचं निराकरण याबद्दल जाणून घेण्यासाठी एक स्वच्छता ॲप सुरू करण्यात आला आहे. आपण याचा भरपूर लाभ घ्या. विशेषत्वानं तरुण पिढीनं याचा फायदा घ्यायला हवा. भारत सरकारनं कॉर्पोरेट क्षेत्राला सुद्धा पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. स्वच्छतेसाठी काम करू इच्छिणाऱ्या तरुण व्यावसायिकांना त्यांनी प्रायोजकत्व द्यावं. स्वच्छ भारत मोहिमेचे प्रतिनिधी म्हणून त्यांना जिल्ह्यात पाठवता येईल. हे स्वच्छता अभियान केवळ संस्कारापुरतंच मर्यादित राहून चालणार नाही. स्वच्छता ही सवय होऊनही काम पूर्ण होणार नाही. आजच्या जगात स्वच्छता ही आरोग्याशी जशी जोडली गेली आहे त्याप्रमाणे स्वच्छतेशी आर्थिक उत्पन्नाचा मार्ग देखील जोडला गेला पाहिजे. वेस्ट टू वेल्थ, कचऱ्यापासून संपत्ती, हा सुद्धा त्याचा एक भाग व्हायला हवा. आणि म्हणून वेस्ट टू कंपोस्ट, कचऱ्यापासून खत, या दिशेला आपण पुढे जायला हवं. घन कचऱ्यावर प्रक्रिया व्हायला हवी, त्याचं रूपांतर खतात होण्यासाठी काम व्हायला हवं. आणि यासाठी सरकारच्या वतीनं धोरण आखणीची सुरुवात झाली आहे. कचऱ्यापासून जे खत तयार होईल ते खरेदी करा असं खत उत्पादक कंपन्यांना सांगण्यात आलं आहे. जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात त्यांना ते खत उपलब्ध करून देण्यासाठी सांगण्यात आलं आहे. ज्यांना आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारायचं आहे, धरतीच्या आरोग्याबद्दल ज्यांना काळजी वाटते, रासायनिक खतांच्या वापरामुळे ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना आवश्यकतेप्रमाणे हे खत उपलब्ध करून द्यावं असं सांगण्यात आलं आहे.
आणि श्रीमान अमिताभ बच्चनजी ब्रँड अँबॅसिडर, सदिच्छा दूत म्हणून या कामात विशेष योगदान देत आहेत. वेस्ट टू वेल्थ, कचऱ्यापासून संपत्ती, या क्षेत्रात नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी मी युवकांना आमंत्रित करत आहे. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री विकसित करा, तंत्रज्ञान विकसित करा, कमी खर्चात त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्या. हे नक्कीच करण्यासारखं काम आहे. रोजगार निर्मितीला यात मोठा वाव आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याची संधी आहे आणि कचऱ्यापासून संपत्ती निर्माण हे यशस्वी करता येतं. यावर्षी 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत एका विशेष कार्यक्रमाचं इंडोसेन इंडियन सॅनिटेशन कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात येत आहे. देशभरातले मंत्री, मुख्यमंत्री, महानगरांचे महापौर, आयुक्त एकत्र भेटून केवळ स्वच्छता आणि फक्त स्वच्छता यावर गहन विचार विनिमय करणार आहेत. तंत्रज्ञान काय असू शकेल, आर्थिक धोरण काय असू शकेल, लोकसहभाग कसा मिळवता येईल, यात रोजगाराच्या संधी कशा निर्माण करता येतील, या सर्व विषयांवर चर्चा होणार आहे. मी पाहतो आहे स्वच्छतेबाबत नव्या नव्या बातम्या सतत येत आहेत. नुकतंच मी वर्तमानपत्रात वाचलं की गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी 107 गावांमध्ये जाऊन शौचालय निर्मितीबाबत जागरूकता अभियान चालवलं. स्वतः कष्ट केले आणि जवळजवळ 900 शौचालय बांधण्यासाठी त्यांनी योगदान दिलं. नुकतंच आपण हेही बघितलं असेल की विंग कमांडर परमवीर सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक पथक गंगेच्या पात्रात देवप्रयागपासून ते गंगासागर हे 2800 किलोमीटर अंतर पोहून गेलं आणि त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांनी आपली दिनदर्शिका तयार केली आहे. प्रत्येक विभाग 15 दिवस ठरवून स्वच्छतेकडे लक्ष देतो. येत्या ऑक्टोबर महिन्यात पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, पंचायत राज्य विभाग आणि ग्रामीण विकास विभाग हे एकत्र येऊन आपापल्या क्षेत्रात स्वच्छतेविषयी रोड मॅप म्हणजेच धोरण आखणी करणार आहेत. आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये 16 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय, अन्न प्रक्रिया विभाग आणि ग्राहक कल्याण मंत्रालय हे 3 विभाग त्यांच्याशी संबंधित क्षेत्रात स्वच्छता अभियान राबवणार आहेत. मी नागरिकांना आवाहन करतो की यापैकी ज्या विभागाशी कामानिमित्त आपला संबंध येतो तिथे आपणही यात सहभागी व्हा. आपण पाहिलं असेल की हल्ली स्वच्छता विषयक सर्वेक्षण केलं जातं. आधी 73 शहरांमध्ये सर्वेक्षण करून तिथे स्वच्छतेबाबत काय परिस्थिती आहे हे देशातल्या जनतेसमोर मांडलं गेलं. आता 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या जवळजवळ 500 शहरात हे काम होईल. कारण प्रत्येक शहरातील नागरिकांना असं वाटत असतं की आपण याबाबतीत मागे आहोत, काहीतरी चांगलं करून दाखवू. स्वच्छतेसाठी एक स्पर्धात्मक वातावरण तयार झालं आहे. आपण सर्व नागरिक यात आपलं योगदान द्याल अशी मला आशा आहे. येत्या 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे. गांधी जयंतीपासून दिवाळीपर्यंत आपण खादी खरेदी करावी यासाठी मी आग्रह करत असतोच. यावेळीही माझं सांगणं आहे की आपल्या कुटुंबात खादीची एक तरी वस्तू असायलाच हवी, ज्यामुळे गरिबाच्या घरात दिवाळीचा दिवा लागू शकेल. ह्या 2 ऑक्टोबरला रविवार आहे. एक नागरिक या नात्याने आपण स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊ शकाल का? 2 तास, 4 तास आपण सफाईच्या कामात प्रत्यक्ष भाग घ्या आणि मी आपल्याला सांगेन की त्याचा एक फोटो, एक छायाचित्र काढून ते नरेंद्र मोदी ॲपवर शेअर करा. व्हिडिओ असेल तर व्हिडिओ शेअर करा. बघा, आपल्या प्रयत्नांमुळे देशभरात या मोहिमेला नवी शक्ती मिळेल, नवी गती मिळेल. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांचं पुन्हा स्मरण करून आपण देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करूया. माझ्या प्रिय देशवासियांनो, जीवनात देण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
कुणी त्याची नोंद घेवो किंवा न घेवो, देण्यातला आनंद काही वेगळाच असतो. आणि मी पाहिलं आहे, मागील दिवसांमध्ये गॅस सिलेंडरवर मिळणारं अनुदान सोडून देण्याविषयी मी देशवासियांना सांगितलं आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला तो भारताच्या राष्ट्रीय जीवनात एक फार मोठी प्रेरक घटना म्हणता येईल. आपल्या देशातील अनेक तरुण, लहान मोठ्या संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातले लोक, विद्यार्थी, स्वयंसेवी संघटना सारे मिळून 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या काळात देशातल्या अनेक शहरांमध्ये जॉय ऑफ गिव्हिंग वीक म्हणजेच दानानंद सप्ताह साजरा करणार आहेत. खाद्यपदार्थ, कपडे हे सारं एकत्र करून गरजू लोकांपर्यंत पोचवण्याची ही त्यांची मोहीम आहे. मी जेव्हा गुजरातमध्ये होतो तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते गल्ली गल्लीत फिरून ज्या कुटुंबाकडे जुनी खेळणी असतील ती दान म्हणून मागत असू आणि गरीब वस्तीतल्या अंगणवाडीत जाऊन ती देत असू. त्या गरीब मुलांच्या चेहऱ्यावर ती खेळणी पाहून असा काही आनंद दाटत असे की वा. ज्या शहरांमध्ये हा जॉय ऑफ गिव्हिंग दानानंद सप्ताह साजरा होणार आहे त्या तरुणांना आपण प्रोत्साहन द्यायला हवं, त्यांना मदत करायला हवी असं मला वाटतं. एक प्रकारे हा दानोत्सव आहे. जे तरुण हे काम करत आहेत त्यांना मी हृदयापासून शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 25 सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आणि आजच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते ज्या राजनैतिक विचारधारेला घेऊन काम करत आहेत त्या राजनैतिक विचारधारेला व्याख्या देण्याचं काम त्यांनी केलं. भारताच्या मुळाशी जोडलेल्या राजनीतीची बाजू त्यांनी मांडली. भारताच्या सांस्कृतिक परंपरेला पाठिंबा देणारी विचार प्रणाली त्यांनी दिली. आपलं एक राजनैतिक दर्शन त्यांनी घडवलं, एक आत्ममानव दर्शन दिलं. अशा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज आरंभ होत आहे. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय हा अंत्योदयाचा सिद्धांत ही त्यांची देणगी आहे. महात्मा गांधीजी देखील शेवटच्या टोकाच्या व्यक्तीच्या हिताबद्दल बोलत, विकासाची फळं गरिबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत कशी पोचतील, प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक शेताला पाणी या 2 शब्दात सारा आर्थिक आराखडा त्यांनी सादर केला. देशभरात त्यांची जन्मशताब्दी गरीब कल्याण वर्ष म्हणून साजरी होईल. विकासाचे फायदे गरिबांना कसे मिळतील यावर समाजाचं, सरकारचं लक्ष केंद्रित झालं तरच देशाला गरिबीपासून मुक्ती मिळेल. पंतप्रधान निवासस्थान असलेला भाग आजवर रेस्कोर्स रोड या ब्रिटिशकालीन नावाने ओळखला जात असे. पंडित दीनदयाळ उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्या रस्त्याचं नामकरण लोककल्याण मार्ग असं करण्यात आलं आहे. शताब्दी वर्षातल्या गरीब कल्याण वर्ष या संकल्पनेचं ते एक प्रतिकात्मक रूप आहे. प्रेरणा पुरुष आणि आमच्या वैचारिक परंपरेचे धनी श्रद्धेय दीनदयाळ उपाध्याय यांना मी आदरपूर्वक नमन करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, विजयादशमीच्या दिवशी आजपासून 2 वर्षांपूर्वी मन की बात याची सुरुवात मी केली. ह्या विजयादशमीला 2 वर्ष पूर्ण होतील. सरकारी कामांचं गुणवर्णन करणारा हा कार्यक्रम नसावा असा माझा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. राजकीय टिक्का टिप्पणी मन की बातमध्ये नसावी. मन की बात हा आरोप प्रत्यारोप यांचा कार्यक्रम नसावा. या 2 वर्षात दबाव आणणारे अनेक प्रसंग आले. नाराजी उघडपणे प्रगट करावी असंही कधी कधी वाटलं. पण आपणा सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी मन की बात त्यापासून दूर ठेवून सामान्य माणसाला जोडण्याचा प्रयत्न केला. या देशातला सामान्य माणूस मला कशी प्रेरणा देऊ शकेल, त्याच्या आशा आकांक्षा काय आहेत. माझ्या मनात आणि विचारात कायम हा सामान्य माणूसच केंद्रस्थानी राहिला. मन की बातमधून तेच प्रकट होत राहिलं. देशवासियांसाठी मन की बात म्हणजे काही जाणून घेण्याची संधी असते आणि माझ्यासाठी मन की बात म्हणजे
125 कोटी देशवासियांच्या शक्तीचा अनुभव घेणं, माझ्या देशातल्या 125 कोटी लोकांच्या शक्तीचं पुन्हा पुन्हा स्मरण करणं आणि त्यातून कामासाठी प्रेरणा घेणं आहे. 2 वर्ष पूर्ण होत असताना आपण ज्या प्रकारे ह्या कार्यक्रमाचं कौतुक केलं, आशीर्वाद दिले, त्यासाठी मी सर्व श्रोत्यांचे हृदयापासून आभार मानतो. आकाशवाणीचेही आभार मानतो, कारण मन की बात त्यांनी केवळ प्रसारित केला नाही, तर सर्व प्रादेशिक भाषांमधून श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी परिश्रम घेतले. ज्या श्रोत्यांनी मन की बात झाल्यावर पत्र लिहून सरकारचे दरवाजे ठोठावले, सरकारच्या कामातील त्रुटी दाखवल्या, त्यांचेही मी आभार मानतो. आकाशवाणीने अशा पत्रांची दखल घेऊन सरकारी अधिकाऱ्यांना बोलावून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंच उपलब्ध करून दिला. त्यामुळे मन की बात हा केवळ 15-20 मिनिटांचा संवाद न राहता समाज परिवर्तनाची संधी ठरला. कुणासाठीही यापेक्षा मोठी आनंद देणारी गोष्ट कोणती असू शकते. म्हणून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, पुढच्या आठवड्यात नवरात्र आणि दुर्गापूजेचा उत्सव आहे. विजयादशमीचा सण आहे. मग दिवाळीची तयारी सुरू होईल. साऱ्या देशात एक वेगळं वातावरण तयार होईल. शक्तीची उपासना करण्याचा हा सण आहे. समाजाची एकजूट हीच देशाची शक्ती असते. नवरात्र असो की दुर्गापूजा, शक्तीची उपासना करण्याचा हा सण समाजाच्या एकतेची उपासना करणारा कसा होईल, माणसा माणसाला जोडणारा उत्सव कसा होईल, आणि तीच शक्ती खऱ्या शक्तीची साधना ठरेल. मग आपण सारे एकत्र येऊन विजयाचा उत्सव साजरा करूया, शक्तीची साधना करूया, एकतेचा मंत्र घेऊन चालूया. राष्ट्राला नव्या शिखरावर नेण्यासाठी शांतता, एकता आणि सद्भावना यासह नवरात्री आणि दुर्गापूजेचा सण साजरा करूया. विजयादशमीचा विजय साजरा करूया. अनेक अनेक धन्यवाद. मन की बात, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.